परळी औष्णिक विद्युत केंद्रातून अधिकृतपणे राख उपसा सुरू. 18 परवानाधारकांनी पोलीस बंदोबस्तात राखेचे हायवा तळ्याबाहेर काढले. यापूर्वी बिना नोंदणीचा राख उपसा केला जात होता. राज्यभर गाजत असलेल्या परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राख वाहतुकीवर दिनांक 2 एप्रिल रोजी पडदा पडला. महानिर्मिती कंपनीने 2022-2023ची टेंडर मान्य करत पात्र ई लिलावाद्वारे निवडलेल्या 18 पात्र बोलीधारकांना राखेची उचल करण्यास अधिकृत रक्कम भरून परवानगी देण्यात आली आहे. सदरील एजन्सीमार्फत पोलीस बंदोबस्तात राखेने भरलेले हायवा आज बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेला वीटभट्ट्यांसाठी मोठी मागणी असल्याने राखेच्या व्यवसायात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली होती. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर परळीच्या राखेचा प्रश्न व त्यातील अर्थकारण चव्हाट्यावर आल्यानंतर महानिर्मिती कंपनीने तळ्यातील राख उपशावर बंदी घातली होती. राखेचा आम्हालाच उपसा करू द्या या मागणीसाठी दाऊदपूर ग्रामस्थांनी उपोषणही केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी महानिर्मिती कंपनीने राख उपसा करण्याची परवानगी दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात राख उपसा सुरू झाला आहे. 80% राखतळे ई लिलावाद्वारे निवडलेल्या 18 पात्र बोलीधारकांना राखेची उचल करण्यास अधिकृत रक्कम भरून परवानगी देण्यात आली आहे. औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे, उपमुख्य अभियंता महेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ॲश युटिलायझेशन सेलची टीम प्रभारी कार्यकारी अभियंता नंदकुमार आंधळे, सहाय्यक अभियंता अरुण गित्ते, गोविंद मुंडे तसेच सुरक्षा विभाग वरिष्ठ व्यवस्थापक BR आंबाड आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात राख उचलण्यास सुरुवात झाली आहे. सदरील प्रक्रियेमुळे महानिर्मितीला मोठ्या प्रमाणामध्ये महसूल जमा होणार आहे. 18 एजन्सींना राख उचलण्याची परवानगी. औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेच्या तळ्यातील राख 353 प्रतिटन याप्रमाणे आर्यन फ्लाय, ॲश ब्रिक्स, विभू सप्लायर, शिवम कन्स्ट्रक्शन्स, तिरुपती हायटेक इन्फ्रा, तुषार फॅब्रिकेटर्स अँड कन्स्ट्रक्शन्स, साईनाथ वीटोद्योग समूह, सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन्स, समाधान ब्रिक्स फॅक्टरी, सिद्धी कन्स्ट्रक्शन्स, प्रवीण ब्रिक्स फॅक्टरी, आस्था इन्फ्रास्ट्रक्चर, मारुती सोडगीर, SK लॉजिस्टिक, महादेव कडते, एस सेल्स अँड सर्व्हिसेस, एस्कॉन एनर्जी सोल्युशन, श्रेयस एंटरप्राइजेस या पात्रताधारक एजन्सींना राख उचलण्याची परवानगी मिळाली आहे.